आता 24-25 तास झाले इमारतीमध्ये 8 व्यक्ती अडकून पडलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षित मार्ग तयार करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे त्या इमारतीच्या आजूबाजूला असलेला जो कचऱ्याचा ढिगारा आहे त्याला दूर करून आणि त्या इमारतीचा जो भाग एखादी भिंत किंवा एखादा कॉर्नर जे बचाव कार्य करण्यासाठी जवान आतमध्ये जात आहेत त्यांच्या अंगावर कोसळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे असुरक्षितता येऊ नये यासाठी त्या इमारतीचा असा जो कोसळणारा भाग आहे तो दूर करून आणि त्याच्या अवतीभोवती असणारा ढिगारा बाजूला सारून त्या इमारतीमध्ये कोणत्याही स्थितीमध्ये प्रवेश करून आतमध्ये जे अडकलेले व्यक्ती आहेत त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी या बचाव पथकाचा प्रयत्न सुरू आहे आणि 24-25 तास होऊन गेले, परंतु आज दिवसभरात हे संपूर्ण ऑपरेशन पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. एकंदरीत आतमध्ये अडकलेल्या ज्या 8 जणांचे संपर्क आपल्याशी काही झाला आहे का? 8 पैकी 2 व्यक्तींना लोकेट झालेलं आहे. त्यांच्यापर्यंत फक्त सुरक्षित मार्ग नाही आहे जाण्यासाठीचा, तोच तयार करण्याचं काम चाललं आहे आणि उरलेले जे 6 व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत देखील कशा पद्धतीने पोचायचं याचा देखील प्लॅन तयार करून त्यांच्यापर्यंत जाण्यासाठीचा सुरक्षित रस्ता जो इमारतीच्या आतमध्ये जी दुर्घटनाग्रस्त इमारत आहे त्या इमारतीमध्ये देखील सुरक्षितपणे आतमध्ये जाण्यासाठीचा प्रयत्न या बचाव पथकाच्या वतीने केला जातो आहे. सर, कोणते विभाग या तत्पर सेवेसाठी हजर येतात का? यामध्ये NDRF आहे, त्याचबरोबर भारतीय सेना आहे, महानगरपालिकेचं अग्निशमन दल आहे, PMRDAचं अग्निशमन दल आहे, त्याचबरोबर पोलीस प्रशासन आहे. असं संयुक्तपणे हे ऑपरेशन कंबाईन ऑपरेशन इथं राबवलं जातं आहे आणि या कंबाईन ऑपरेशनमधून काल मध्यरात्रीपर्यंत आपण 9 नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढलं आहे. आतमध्ये अडकलेल्या 9 नागरिकांपैकी आज सकाळी एका व्यक्तीला बाहेर काढलं, परंतु त्यांना दवाखान्यात नेलं आणि डॉक्टरांनी ते मृत असल्याचं घोषित केलं. परंतु अद्यापही 8 व्यक्ती या इमारतीमध्ये अडकून आहेत आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहे.